शार्प जर स्पाईक मारलं तर तिथून मी कुठं तर पुट सेल करू शकतो. नाहीतर माझं इथं पुट सेल करायचं आता तर काय मन नाही आहे, कारण तो प्रीमियम भेटत नसल्यावर कसं करणार. बघूत काय होते काय नाही. तर ह्या लेवलपाशी जर आलं कुठं डाऊन होत 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 असं, तर इथून आपण मार्केटला वर घेऊन जाऊत. एकदम फुल लेजवरती म्हणजे जायचं. म्हणजे कमीत कमी एक 11च्या सुमारास मार्केट, 11-12च्या सुमारास मार्केट आपल्याला इथं बघायला भेटलं तर इथून एंट्री, आणि इथं बघायला भेटलं तर इथून एंट्री. दोनच एंट्री असणार आहेत. बघूत आता, वाट बघा लागल. तर तिथून ग्रेट एंट्री होणार आहे हे तर मला स्वतःला कळून चालेल. त्या पॉईंटचं वेट करतो मी. मार्केट फक्त ट्रॅपिंग चालू आहे, ट्रॅप करते मार्केट. आता ह्या लेवलला ट्रॅप केलं मार्केटनं तर सकाळपासून जी म्हणत होतो राऊंड फिगर 25,500ची लेवल आहे, त्या लेवलपासूनच मार्केट अपसाईडला तुम्हाला जाताना बघायला भेटणार आहे. ती लेवलच त्याच लेवलवर सध्या मार्केट रनिंग त्याच लेवलवर आहे. आणि इथं एक डाऊन मारून मग वरती जाणार मार्केट. कधी बी सेलरला बोलून सेलर करणार. मित्रांनो, आपल्याला बॉटमला एंट्री भेटली नाही आहे. इथं बॉटमला एंट्री भेटली नाही आहे, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता इथं टॉपला एक एंट्री आपला प्लॅन होणार आहे. ते बी एक अप्रॉक्स 15-20 मिनटामध्ये इथं आपल्याला एंट्री भेटायला पाहिजे. म्हणजे 11:55 आपल्याला जवळपास 55-56 मिनटाला इथं एक एंट्रीचा आपला प्लॅन बनवू शकतो. 11:57 आपली एंट्री झालेली असणार आहे. मी जसा हिसाब केलो आहे, जसं मी कॅल्क्युलेट केलो आहे त्या हिशोबानंतर तसं व्हायला पाहिजे. बघूत काय होतं आहे, वेट करूत. आणि त्या टायमाला एंट्री झाल्यावरच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला टायमिंग पण दिसायला भेटेल. आपण एंट्री केल्या आपलं टायमिंग बघा एंट्रीचा कितीचा आहे, 11:42 आणि इथं बघा 11:45. 3 मिनटामध्ये आपल्याला 200+ प्रॉफिट इथं बघायला भेटते 3 मिनटात. बघू, थोडंसं वेट करू. आपल्याला आपला ट्रेड होल्ड पण करू शकाल, कारण तो प्रीमियम जास्त OTMमधला असल्यामुळं मारलं पाहिजे. तर बघू काय होते काय सिच्युएशननुसार. तर ह्या 2 मिनटामध्येच प्रॉफिट बुक झालं तर झालं, नाहीतर या 2 मिनटामध्ये जर बुक झालं नसलं तर आपल्याला परत इथं थोडा. तर मित्रांनो, इथं आपलं प्रॉफिट बुक झालेलं आहे. आपली बघा प्राईस, एक्झिट प्राईस किती होती. आपण एंट्री केलेली प्राईस होती ₹22.15 आणि एक्झिट प्राईस आहे ₹14.25. ठीक आहे. तर बघा आता मार्केट किती आहे, ₹13.70. आपण इथे एक्झिट झालेलं आहे. आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस लावलेलं होतं, त्यामुळं टार्गेट इथं डन झालेलं आहे. आता चला चार्टवर बघूत आणि काय कंडिशन चालू होती आणि कुण्या कंडिशनमध्ये आपण प्रॉफिटमध्ये आलो ते पण बघूत. तर चार्ट ओपन करतो मी इथं आणि हे चार्ट ओपन केलो आहे. 3 मिनटाचा कॅन्डल, 1 मिनटाचाच कॅन्डल घेतो, कारण तो 1 मिनटाच्या कॅन्डलवरती आपली जास्त एंट्री असते. तर इथं जे टार्गेट काय होते आपले, इथं हे इथवर टार्गेटच होतं आपलं. इथं टार्गेट मार्केटनं दिलेलं आहे, कारण तो मार्केट तुम्ही बघायला गेलं, तुम्ही जर मार्केटला जर बघत असलं तर हे बघा आपले खाली सपोर्ट झोन होता
आणि खालून मी आज इथून ह्या नियर बाय 500 मी कंटिन्यू इथं ट्राय करत होतो. कंटिन्यू मला इथून एंट्री घ्यायची होती टॉपसाठी, पण ही एंट्री आपली मिस झाली आणि इथं आपल्याला एंट्री भेटली नाही. मग आपली सेकंड एंट्री कुठं ठरली? इथं ठरली सेकंड एंट्री. मी सांगितलं 9:57 काही तर 11:57 मिनटाला किंवा 12 वाजता नका ट्रेड भेटेल आपल्याला. तर ह्या टायमाला आपली कुठं एंट्री झालेली असती इथं. पण काय झालं, इथल्या कंडिशनमध्ये काबर केलो आपण, कारण तर प्रीमियम आपल्याला OTMमधला घ्यावं लागलं आज. त्याच्यामुळं काय केलं, हे फुल जी स्ट्रेंथ होती ह्या स्ट्रेंथमध्ये प्रीमियम हाय झालेले असते, स्पाईक मारला असते प्रीमियममध्ये. मग डिके होण्यासाठी आपल्याला इथंच एंट्री करावं लागलं. त्यामुळे आपण इथं एंट्री केलो. इथून एंट्री करून केलं आपण इथं आपलं प्रॉफिट. इथं मध्ये आपण प्रॉफिटमध्ये आलो आपण. बघा इथं आता मी दाखवतो तुम्हाला ह्या चार्टवरती आपलं ऑप्शन चार्टवरती काय कंडिशन होती. तर इथं ऑप्शन चार्ट ओपन केलो आहे मी आणि तुम्ही बघा इथं दोन्ही कंडिशन इथं पूर्ण दिसायला लागलेत काय सिच्युएशन झाली होती. इथं आपण एंट्री केला टॉपला. आपला प्लॅन होता की मार्केट इथून रिव्हर्स होणार आहे, इथून मार्केट रिव्हर्स होणार आहे. तर इथून काय झालं, खाली पुल डाऊन दिला. इथं आपल्याला जवळपास 250 रुपयाचं प्रॉफिट. जसं एंट्री केलं तसं आपल्या अपोजिट मार्केट गेलेलंच नव्हतं. त्यामुळंच आपण इथं एंट्री केलेलं, कारण तू इथून थोडंसं डिके पण होतं आहे आणि एंट्री करायला इथं एक पूर्ण स्पाईक झालं होतं. आणि इथून रिव्हर्स झालं तर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे इथं प्रॉफिट आपल्या बुक करता येते. त्याच्यामुळं ह्या लेवलला कुठं ना कुठं मी आपलं प्रॉफिट बुक केलेलं आहे. आणि इथवर आपलं टार्गेट होतं, इथून एंट्री होती आणि ही झोन होता आपला सेलिंगचा. मॉर्निंगला आपल्याला वरून टॉपनं सेलिंग करायची होती, पण मार्केट काय झालं, खाली गेलं. खाली गेल्यानंतर काय झालं, आपल्या खाली गेल्यामुळं आपण खाली जी लेवल होती ही 500ची, तिथून आपण बाईंग करण्याचा खूप प्रयत्न केला, पण इथून आपल्याला भेटली नव्हतं. तर इथून भेटलं आपल्याला, कॉलच्या साईडने भेटलं आपल्याला. त्यामुळं आपण इथून कॉलपासून डाऊन साईडला एंट्री केलो. इथं आपलं टार्गेट 14 रुपयाला काहीतरी बुकिंग झाली. आता मार्केट खाली किती जाऊ काही विषय नाही आहे, कारण तो प्रीमियम आता 13 रुपये झाला आहे. हा प्रीमियम कमी व्हायला भरपूर टाईम लागणार आहे. त्याच्यामुळे आपण इथं मार्केटमधून एक्झिट झालो. तर आजचा दिवस असा झालेला आहे आपला. आणि तुमचं एंट्री इथं कुठं झाले, टार्गेट किती झाले हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा.